आज मी तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे। हा नाश्ता म्हणा किंवा संध्याकाळचं लाईट जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही जेवणासाठी ही रेसिपी नक्की बनवू शकता। तर ही ज्वारीच्या पिठापासून बनली जाणारी आणि सगळ्या भाज्या घालून ही थालीपीठ बनवायची कशी हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर एक बटाटा घेतला आहे, मीडियम आकाराचा बटाटा घेतला आहे, कच्चा बटाटा आहे तो किसून घेतला आहे आणि गाजराचा तुकडा घेतला आहे तोही किसून घेतलेला आहे। याप्रमाणे आपण किसून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दुधी घातला आहे तोही किसून घेतलेला आहे। ह्याप्रमाणे आपण तिन्ही भाज्या घेतल्या आहेत, त्या किसून घेतलेल्या आहेत आणि आता पीठ कोणते वापरते ते बघा। आणि 2 कप मी त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याप्रमाणे आपण मेजरमेंट ठेवायचं आहे। कोणताही मेजरमेंट तुम्ही घ्या, बाउल घेतला तरी 2 कप ज्वारीचं घ्या आणि अर्धा कप आपण तांदळाचं पीठ घ्यायचं, पाव कप चण्याचं पीठ घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला मोठा कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ते मी त्यात टाकून घेते आहे आणि आलं लसूण आणि मिरची घालून मी ही पेस्ट तयार केली आहे ती 2 चमचे घालून घेते आहे। याप्रमाणे आपण सगळं घालून घ्यायचं आहे। यात कोणत्याही भाज्या तुम्ही अजूनही ॲड करू शकता। गाजर आणि दुधी आणि बटाटा मी त्यात किसलेला घातला आहे आणि आता बडीशेप, जिरं, ओवा आणि धने जिरा पावडर आणि लाल तिखट मी 2 टेबलस्पून घातले। तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 3 टीस्पून तुम्ही घालू शकता। याप्रमाणे मी 1-1 टीस्पून सगळं घालून घेतलेलं आहे आणि मिरची पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ते थोडंसं सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे आपण 2 ते 2.5 पेले मी पाणी घातलेलं आहे। जेवढं लागेल तेवढं आपण पाणी घालून घेऊया आणि सैलसर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, याप्रमाणे करून घ्या। आणि आता गरम तव्यावरती आपण तेल लावून घेतलं आणि गॅसची फ्लेम आता आपल्याला स्लो करायची आहे। तेल तापल्यानंतर आपण त्याच्यावरती 2 चमचे ज्वारीचं जे थालीपीठाचं बॅटर तयार केलं होतं ते आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत। याप्रमाणे आपण तेल सोडून त्याला 1 मिनिट झाकून ठेवलं होतं आणि आता पलटी मारून घेत आहोत। पलटून घेतल्यानंतर आपण खरपूस असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे। तेल मध्ये सोडत राहा म्हणजे व्यवस्थित आपलं भाजलं जाईल। दाबून घ्या म्हणजे खरपूस असं भाजून थालीपीठ तयार होईल। याप्रमाणे तुम्ही थालीपीठ तयार करा। तुम्हाला ही नक्कीच रेसिपी माझी आवडेल। खुसखुशीत आणि चविष्ट अशी थालीपीठाची रेसिपी ज्वारीच्या पिठापासून आणि सगळ्या भाज्या तयार करून आपण ही रेसिपी बनवली आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल। जर ही तुम्हाला आवडली रेसिपी तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।